गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. लोकसभेला आम्ही एकही उमेदवार सध्या दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबा पण दिला नाही आणि उमेदवार पण दिले नाही. कुठला अपक्ष पण आम्ही उभा केलेला नाही. ही निवडणूक समाजाच्या खांद्यावरती. समाजानं ठरवायचं कोणाला मदत करायची, कोणाला नाही करायची. परंतु समाजाच्या खांद्यावर दुसरी पण जबाबदारी आहे की आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवून आपली जबाबदारी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा जो पारित करण्याच्या बाजून असत, कुणबी आणि मराठा आणि दोन्ही सारखेच, त्या दोघांना पण आमचं वाटोळच केलेलं आहे. आता याच्यापेक्षा मोठा आवाज येणारच नाही. याच्यापेक्षा मोठा आवाज येणार नाही. माईक घे की माईक घे. विनोद माईक घे रे. 2 मिनिटं माईक घे. समाजानं आता ठरवायचंय कोणाला पाडायचंय, कोणाला निवडणार. ज्याला पाडायचं त्याला पाडावं. परंतु जशी मराठीची एकीची भीती आहे, आचारसंहिता संपल्याच्या नंतर सरकारनं 6 जूनपर्यंत सगळ्या स्वराची अंमलबजावणी करून मराठा आणि कुणबी एकच या कायदा जर पारित नाही केला, विधानसभेला मात्र मराठा मैदानात असणार. आज कर्नाटकात तुम्ही दुसरी सभा घेताय, त्याबद्दल काय? नाही, आता देशावरती जो समाज तो अखंड एकत्र करण्याचं काम देशभर सुरू आहे. यानंतर आम्ही हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरातला सुद्धा आहे. त्या फक्त तारखी डिक्लेअर करायचं राहील. तिथून गेल्यानंतर त्याही तारखे आम्ही डिक्लेअर करणार आहे. शेवटी समाज हा प्रचंड मोठा आहे. जवळपास 9 ते 13च्या दरम्यान करोडमध्ये मराठा समाज देशात. तुम्ही बीडच्या नारायणगडावरती नारायणगडाच्या परिसरामध्ये कार्यक्रम होता. त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही गोंधळ घातल्याचं समजतं आहे. नेमका काय प्रकार? मला नाही माहीत कोणत्या कार्यक्रमात कोणाचे असतो. आम्ही करतो, त्यांनी करायला पाहिजे, पण त्याचे ते संस्कार असतील. नाही, एकासाठी नाही. राज्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. राज्यात मराठा समाज आहे. काय करायचं आहे ते काड्या करणारा मी नाही. जे असेल ते ओपन, काय जे असेल ते ओपन म्हणतो. एकालाही राज्यात कोणत्याच उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही, एकाही. आणि कोणत्या अपक्षालाही आम्ही दिलेला नाही, उभा पण केलेला नाही. मस्त दादा, उभा राहण्यापेक्षा पाडण्यात लय मोठा विजय. पाडायचं पण मराठ्यांनी शिका. जसं तुम्ही लढवळे नेते आहात, तसंच राजू शेट्टी लढवळे नेते आहेत. त्यांची तुम्ही गाठभेट घेणार आहे का? तुमचा पाठिंबा असं काय आहे तुमचा? आणि मी नाहीच आहे ना. मी साखर सम्राट असू देत किंवा घराण्याशिवाय. मी तेच सांगितलं ना की मी ज्या प्रक्रियेतच नाही, त्या प्रक्रियेत खोटं आश्वासन देऊन मी कोणालाच फसू शकत नाही. त्यांनाच नाही, कोणालाच नाही. दलित बांधव, 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांवरती पण अन्याय होता. आम्ही सगळेच एकत्र येणार. गठबंधन नाही, फटबंधन नाही. काय फसतं बी गाचपाने आम्हीच मोठे केले. तर यांचा काही संबंध नाही. आता नवीन टप्पूचे पोर आहेत. नवीन दान काय आता? आंबेडकर यांचे वारस म्हणून त्यांचा सन्मान ठेवून त्यांना दिला होता. आणि राजगादी छत्रपतींच्या गादीचा मान सन्मान म्हणून एक आम्ही सांगितलं होतं की सहकार्य करावं, पण माय हातात नाही आहे. ते समाजाने विचार करून ठरवा. सांगतो 100% त्यांना ते दोन्ही आवडत नाही. त्यांचं म्हणणं होतं उमेदवार द्यायला पाहिजे होतं, आमच्याकडे वेळ कमी होता. मी फसू शकत नव्हतं समाजाला. एकत्र केला आणि तोच समाज मी मातीत घालू शकत नव्हता अचानक उभा करून. ही खूप मोठा विषय होता लोकसभेचा. अचानक उमेदवार द्यायचे आणि त्यांना जर कमी काही मागं पुढं झालं असतं, तर समाज एकत्र केला आणि मातीत पण मीच घातला असं झालं असतं. त्यामुळं राजकारण मला त्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. आता त्यांना कळालं आहे
इशारा नाही दिला पण गनिमी कावा कधी बेकार टाकलाय. देशात सांगून टाकतो तुम्हाला, देशात असं पहिल्यांदा घडलं की मोदी साहेबांना स्वतःचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करायची वेळ आली. हे देशातलं पहिल्यांदा उदाहरण आहे. मी काय त्यांचा विरोधक नाही आहे, मी कोणत्याच पक्षाचे विरोधक नाही, पण विरोधात त्याला झोडते मी सोडत नाही त्यांना, ते कोणी असो. कारण मोदी साहेबांवरती ही पहिल्यांदी वेळ आणलेली, ती बी महाराष्ट्रातल्या काही स्थानिक नेत्यांना त्यांच्याच पक्षातल्या मराठ्यांचा द्वेष करायचा, धनगर बांधवांचा द्वेष करायचा आणि बेतली पंतप्रधान साहेबांवरती. त्यांनी स्वतःचं चिन्ह सोडून आत्तापर्यंत माझ्या ऐकवात नाही की त्यांनी दुसऱ्या चिन्हाचा प्रचार केला. ही पहिली वेळ. दुसरं 88 मतदारसंघ काही उमेदवार आहेत काही राज्यामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक आहे. महाराष्ट्रात फक्त 48 5 टप्प्यात आहे. तिसरा मुद्दा सांगतो, प्रत्येक टप्प्यावर त्यांना पंतप्रधानालाच आणायचे. ते असं कधीच घडलेलं नाही राज्यात, महाराष्ट्रात तरी. ही पहिली वेळ आहे की मोदी साहेब महाराष्ट्रातच आणखीन 5-6 दिवस झाले. ही पहिली वेळ आहे. इथंच मराठा जिंकलेला. मराठ्यांच्या एकजुटीपुढं त्यांना शेवटी इतकं काम करायची वेळ स्थानिक नेत्यामुळे आली. इथंच मराठा जिंकलेला. ही एकजूट इथंच मराठ्यांची जिंकली. याला जबाबदार फक्त स्थानिकचे त्यांचे भाजपाचे महत्त्वाचे लोक आहेत, काही जण की ज्यांना मराठ्याचा द्वेष आहे, आमच्यावर हल्ला त्याच्यात अधिकारी लेकरू आहोत, त्या गोरगरीब कष्टकरी लोक रस्त्यावर उतरले, मग त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. महिला तडी पार करावं. असे कोणते गुन्हे आहेत की तुम्ही MPD लावायला लागलात त्यांना? अरे यार, तुम्ही काय देश चालवता, राज्य चालवता? महिला तडी पार केलेली पहिली घटना देशातली आणि उल्लेख केला त्याच्यामध्ये. तू सामाजिक आंदोलनं खूप केले म्हणून तुला 3 जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत आहे, हद्दपार करण्यात येत आहे. अरे यार, काय तुम्ही गृहमंत्री? कधी मराठ्याला द्वेष होता भाजपचा? कधी डिझेलच बंद केलं. छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील म्हणजे मोठे नेते झालेत, पंतप्रधान मोदींपेक्षा ते मोठे झाले. मग तो ओबामा होय. तुला काय व्हायचं होय म्हणा, मोठा होय आंतरराष्ट्रीय दर्जाचा, सगळ्या सोयऱ्यात बस म्हणा त्यांच्या संग जाऊन. त्याला बोललंच कधी? त्याला काय दम निघत नाही हो. सगळ्या OBCचं वाटोळं करून टाकलं तरी त्याला दम निघा. आणखी OBC त्याला नेता मानत नाही तरी वाटोळं केलं. धनगर बांधव सभेला लागतात, पण त्याला शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही. एक सचिवाने जरी सूचना केल्या, आदेश केले तरी वेगळा प्रवर्ग होतो. 12 बोलतो तेव्हा प्रश्न त्याला सुटत नाही. फक्त सभेला लोक लागते त्याच्या केसेस मागे घ्यायचे. तुम्हाला काय नाही शिकतो मग आणखी तर नाद लागू नको. तो सुद्धा चाललं नाही, सगळं गणित बिगडी. लोकसभेला त्यांना इच्छुक उमेदवार आहेत छगन भुजबळ. तुला काय मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला की जवळ पिलाच. तू तुपला उद्योग बघ, मी मा बघतोय. मी एकाही खालच्या माणसाला दुखवलेलं नाही OBCच्या. एकदाही मला दाखवून द्या, मी म्हणून ते तुमचं ऐकायला तयार आहे. कारण आमचं रोज एकमेकाशी देवाणघेवाणे सुखदुःखात आम्ही एकमेकाच्या जातो. आमचं एकमेकावरती आत्ता प्रेम आहे. आज सुद्धा मत्संग OBC बांधव सुद्धा आहे आणि मीही त्यांच्यासोबत आहे. पण नेत्याला सोडत नाही, कारण ते कोणाचेच नाही, ते त्यांचे नाही, त्यांना आमची बी नाही. ते त्यांचंच होती. अर्ध महामंडळ OBC एकट्याने खाल्ले दिली 80%. ते काय माणूस आहे त्याचा प्रश्नच विचारले जाऊ नका, कारण ते गिनतीचं नाही माय आता. आणि त्याला कोणी गिनती धरत बी मोठा. मी म्हणलो का मोदी साहेबापेक्षा मी मोठा आहे. मी जी सत्य परिस्थिती मांडतो, तू मोदी साहेबापेक्षा मोठा. दे बरं धनगर बांधवाला आरक्षण. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला धनगर बांधवांना आरक्षण देईल. देशात धनगर बांधव इतकं आरक्षण आंदोलन मोठं कोणाच झालं नव्हतं, इतकं मोठं आंदोलन झालं होतं. त्यावेळेस त्यांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुम्हाला आरक्षण देईन. आता मराठ्यांचं देशात सगळ्यात मोठं आंदोलन, आम्हालाही तेच आश्वासन दिलं. दोन्ही जातीला सारखं. एकदा धनगर बांधवांनी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सभेत गाणं लावलं होतं, हे वादा भूल गए काहीतरी होतं बघा ते. त्यांचं भाषणच बंद पडलं होतं. धनगर बांधवांना मी सामान्य बांधवांना सांगतो, हे फसवे लोक आहेत. हे नेते जे आहेत ना तुमचे आमचे काही, हे स्वतःच्या स्वार्थासाठी पळतात. आपल्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं. तुम्ही हे मागचं सुद्धा ध्यानात ठेवा. आम्ही काय तुमचे शत्रू नाही आहे धनगर बांधवाचे. विनाकारण कोणाचं ऐकून आम्हाला विरोध करू नका. आम्ही तुम्हाला कधी केलेला नाही आहे. लेकरं डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला सुद्धा मागच्या 5 वर्षात फसवलं आहे यांनी, आम्हाला सुद्धा ह्या 5 वर्षात फसवलं यांनी. उगाच कशाला काय गरज आहे कोणाच्या दूर न उठलायची, कामाधामाची. आपले लेकरं मोठे करायचं बघा ना. त्यांच्याकडून ओढून तुम्ही आम्हाला विरोध कराल. तुमचं आमचं काय झालं? बांध फोडेत आपण एकमेकाचे. काय झालंय काय? त्यांची बाजू ओढून आपल्यात दुरावा का मराठ्यात आणि धनगर बांधावात? काय समज आहे दुरावा निर्माण करण्यात? हेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की त्यावेळेस तुम्हाला फसवलं. हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की आता आमचा कार्यक्रम लावला. हे याचा अर्थ का महाविकास आघाडी चांगले नाहीत, यांनी 16% घातले आमचे. यांचं इतकं वाटलं तर मराठ्याचं कुणीच केलेलं नाही.
तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा अजिबात नाही. फक्त मला ती उभे अधिकार नाही. मी काय सांगितलेले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करून आपण त्यांच्या वारसांना वंशजांना साथ दिली पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत. समाजानं विचार करून पाठिंबा सहकार्य करावं. समाजाने त्यांना उघड्यावर पडू देऊ नये हे मी सांगितलेलं आहे त्यावेळेस. तसंच छत्रपतींची गादी, दोनही गादीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य. या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे. विचार करून समाजानं सहकार्य करावं. आता करायचं आहे की नाही हे समाजाच्या हातात आहे. साताऱ्याची पण गादी, साताऱ्याची गादी संदर्भात मी दोन्ही बोललो ना, दोन्ही बोललो नाही. एक नाही दोन्ही, पण तिथं पक्षाचा काय संबंध नाही. महाविकास आघाडी नाही, भाजप नाही. फक्त छत्रपतींच्या गादीचा सन्मान म्हणून त्यांना समाजानं सहकार्य केलं पाहिजे. पण मी राजकारणात नाही आहे, त्यामुळं समाजानं विचार करून द्यायचा का नाही ठरवावं. आता दोन आता विषय आहेत. एक SIT आणि सगळी बजावणी द्यायची नसत आणि मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित करायचा नसत तर याच्या अगोदरच्या शेकडो हरकती आलेल्या मी तुम्हाला दाखवतो. संभाजीनगर नावासाठी तर ट्रक भरून गेल्या होत्या. AR अंतुले साहेबांच्या काळात त्याही वेळेस गेल्या होत्या. मी तुम्हाला शेकडो उदाहरणं देतो. मग तशी ते हरकतीचं काय झालं? मग मराठ्यांचं काय असलं की हरकती हे सरकारच्या हातात आहे, कॅबिनेटच्या हातात आहे. हरकती घ्यायच्यात की नाही घ्यायची ती अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. नाही केलं तर विधानसभेत मराठा मैदानात आहे. SITचा मुद्दा राहिला तो माझा वैयक्तिक आहे. ती दुसरीकडे लावायला पाहिजे होती, परंतु मी गोरगरिबाचं काम करतोय म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना मला गुंतवायचं. त्यांना इतके लोक त्यांनी याच्यासाठी फोडलेले आहेत की त्यांना सत्तेत जायचं. हलक्यात घेऊ नका. आणि ते SIT नेमून मध्ये टाकायचं हलक्यात घेऊ नका. 6 करोड जर आग्यामोळ खवळलं ना तर तुमची काय परिस्थिती होईल तुम्हाला त्यावेळेस कळत. साहेब, भविष्यामध्ये तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार आहात का? एक. आणि दुसरा भाग, शिवाजीराव कवटेकरांनी वारंवार आवाहन केलं की मराठा समाजाच्या लोकांना तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर दिशा दिली नाही तर अडचणी निर्माण होतील. तुम्हाला काय वाटतं? मी पक्ष काढणार नाही, कारण पक्ष ते आत्ता तरी डोक्यात नाही. उद्या काय होईल भविष्यात माहीत नाही, परंतु आज ते डोक्यात नाही आहे. पण हे मात्र खरं आहे, जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित नाही केला तर मैदानात 288ला मराठा 100%. मी सुद्धा मैदानात. फक्त मी उभा राहणार नाही. राजकारण मला आवडत बी नाही, पण समाज देणारा बनल्याशिवाय पर्याय नाही. कारण गोरगरिबांना जर देणारं बनवलं तर त्यांना न्याय मिळतो. आता लोकसभा हुकवायची का नाही हुकवायची तुमचा दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर मी आत्ता मला देणं योग्य बी नाही, कारण मी त्यात नाही आहे. विधानसभेला बघू. तुम्ही वेळोवेळी मराठा समाजाला आवाहन केलं होतं की आत्महत्या करू नका, मात्र बीडमधल्या आणखी एका 35 वर्षीय तरुणानं गेल्या काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली. काय आव्हान? मी मराठा समाजाला जिवंत मी आहे तोवर खंबीर द्या. मी प्रत्येक वेळी सांगितले, जर पोरंच नाही राहिले ते आरक्षण घेऊन करायचं काय, तुम्ही आत्महत्या करू नका. इथून पुढे सांगतो, तुम्ही आत्महत्या करू नका. तुमचे पोरं लाल दिव्यात बसणार आहेत, अधिकारी होणार आहेत, ते बसविल्याशिवाय त्यांच्या अंगावर वर्दी चढल्याशिवाय हे मनोज जरांगे मागं सरकत नाही. सरकार नाही, भारत देशातलं नाही, यांनी सगळीकडचं जरी जमा करून आणलं तरी तुम्हाला द्यायला मी खंबीर आहे. यांना पुरून उरायला मी खंबीर आहे. मी यांच्या सगळ्या डावं मोडून काढतोय. यांच्यात किती दम आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. हे फक्त रडीचा डाव खेळू शकतात. खोटा अटक करणे, ED लावणे किंवा त्याच्या साईडला लावणे, ते असले खोटारडे कामं करू शकतात. आपण दिलेल्या सत्तेचे गैरवापर करू शकतात. मी मोजत नाही त्यांना. काळजी करू नका. आत्महत्या तुम्ही करू नका. मी समाजाची खंबीर आहे. चलो दादा, धन्यवाद.